वणी ते घुग्गुस मार्गावर शिरपूर परिसरात वेस्टर्न कोल फील्ड्स लिमिटेड WCL कोळसा खाणीजवळ शुक्रवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिली। यामध्ये एका वाघाचा जागीच मृत्यू झाला। मृत वाघ सुमारे 3 ते 4 वर्षांचा असून अपघात रात्री घडला असावा असा प्राथमिक अंदाज आहे। घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले। पशुसंवर्धन विभागाच्या डॉक्टरांनीही तात्काळ घटनास्थळी पोहोचून प्राथमिक तपासणी केली। वाघाच्या शरीरावर धडकेच्या खुणा आढळून आल्या असून अज्ञात वाहन चालकाविरोधात वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। हा परिसर कोळसा खाणी आणि जंगलाच्या सीमेवर असल्याने वन्यजीवांच्या वावराचे प्रमाण जास्त आहे। वाढत्या वाहनाच्या वेगामुळे असे अपघात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। वन विभागाने परिसरात सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले असून रात्रीच्या वेळी वाहन चालकांनी काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत। या घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे। या घटनेमुळे स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून वन्यजीव संरक्षणासाठी रस्त्यांवर गतिरोधक व सतर्कता फलक उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।